स्वराज्य मोहिमेवर स्वारही झालो. अरे वेळ बोलून गेली होती. मुघलांची महाराष्ट्रावर भरदार वाढतच होती. पण आमचा विश्वास फुटणारा नव्हता. गड किल्ले खचत होते, वतनाबाई इमानही खचत होते, पण आमचा विश्वास फुटणारा नव्हता. कारण झुंजारपणाचा नखरा हा नियतीनेच आमच्या पदरात टाकला होता. आणि तोच पदर खोचून आम्ही औरंगजेबाची कबर या कारखान्याच्या मातीत काढली. एका मराठ्यांच्या लेकीने 5 लाख सैनिक घेऊन लढलेल्या औरंगजेबाला मुठभर मातीत काढलं. अरे लढले मी, झुंजले मी, राखाया ध्वजाचा मान, हुंकारले औरंगजेबाची सुलतानी, राखाया सह्याद्रीचे रत्न, खंबीर स्वराज्य सौदामिनी तारा राणी. मी खूप संघर्ष केला मुलींनो, पण तुमच्या संघर्षाचं काय? तुमच्यासाठी कोण संघर्ष करणार? अशा वेळी मला बदल व्हावं वाटतं. या मनातल्या लढत आपल्याच आत्मशक्तीशी, आपल्याच विचारांशी आहे, आपल्यातल्या आशिफा, आपल्यातल्या रहिताशी आहे. आपण लढतो त्यात आपण खरंच सुखी आहोत का? नाही ना. अरे आपल्या आत्मविश्वासाला टोचणारा अलंकार चला तर मोडून टाकूयात. मग अन्याय आणि अत्याचाराची मनगटे काढून टाकूयात. अंगावरील अलंकार म्हणजेच बंधनाचा साथ. तर आता रडायची नाही तर लढायचं. आई वडील आपल्या मुलींसाठी जो 7 शिंगाराचा खर्च करतात तो खर्च त्याच्यासाठी न करता त्यांना संरक्षण शिकवण्यासाठी करा. जेणेकरून क्रूर नजरेची त्यांच्याकडे पाहण्याची हिंमत होणार नाही, जेणेकरून मुलींची बळी जाणार नाही, जेणेकरून पापी नजरा हे कृत्य करायला घाबरतात, जेणेकरून स्त्रिया समाजात मान वरती करून जगू शकतात. अरे आई वडील काही मुलींना एकटे सोडायला इतके घाबरतात की त्यांना घरात सोडून ठेवतात, जेणे मुलींची घुसमट होते. त्यामुळे सांगते मुलींना तुम्ही स्वतःच्या संघर्षासाठी